ना दही ना सोडा ना इनो तरीही मऊ लुसलुशीत जाळीदार तोंडात जाताच विरघळणारा आणि महत्त्वाचं म्हणजे कढाईमध्ये तयार होणारा हा केक खूपच भारी आहे. बनवायला इतका सोपा की एखादी नवशिकी मुलगी देखील अगदी सहजतेने बिनधास्त आणि पहिल्याच वेळामध्ये अचूक असा केक बनवू शकते. तर नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. आज बनवूयात नवीन वर्ष आणि त्यासोबत ख्रिसमस निमित्ताने पौष्टिक, जाळीदार आणि भरपूर सारे ड्रायफ्रुट्स वापरून इराणी बेकरी स्टाईल पारसी मावा केक. या अगोदर आपण भरपूर साऱ्या नवनवीन केकच्या म्हणजेच रवा केकच्या रेसिपीज पाहिलेल्या आहेत. त्यातीलच हा एक वेगळा प्रकार. तर त्याकरिता सर्वांत अगोदर आपल्याला कढाई प्रीहीट करिता ठेवायची आहे. कढाईमध्ये स्टँड आणि त्यासोबत वाफ जाणार नाही असं एखादं झाकण ठेवलं, गॅसची फ्लेम फुल केली. 10 मिनिटे आपल्याला ही प्रीहीट करून घ्यायची. लगेचच त्याचसोबत केक टीन देखील डस्टिंग करून घेऊ, जेणेकरून केक आपल्या केक टीनला चिकटणार नाही. त्याकरिता केक टीनला थोडंसं तेल लावून घ्यायचं. नंतर चिमूटभर गव्हाचं पीठ अशा पद्धतीने संपूर्ण केक टीनला चिकटवून घ्यायचं. तेल लावलेलं असल्यामुळे अगदी व्यवस्थितरित्या हे केक टीन व्यवस्थित असं कोटिंग होतं. जर तुमच्याकडे बटर पेपर असेल तर तो देखील तुम्ही वापरू शकता. मग कोटिंग करण्याची अजिबात गरज नाहीये. तर हा केक बनवण्याकरिता मी साधारणतः 6 सेंटीमीटरचा केक टीन वापरला. याऐवजी तुम्ही कुकरचा डाळ भाताचा डब्बा देखील वापरू शकता. रेसिपीकडे वळूयात. त्याकरिता 1 कप मी या ठिकाणी बारीक रवा घेतलाय. केक बनवण्यासाठी बारीक रव्याचाच वापर करायचा आहे आणि हा देखील आपण मिक्सरला एकदम फाईन स्वरूपामध्ये फिरवून घेणार आहोत. यामुळे केक असा कोरडा कोरडा वाटत नाही किंवा मग फुटतही नाही. छान असं याला बाइंडिंगपणा येतो आणि दिसायलाही छान दिसतं. त्यामुळे रवा हा बारीकच वापरायचा आहे आणि बारीक असला तरी देखील पुन्हा एकदा तो मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. तर जेवढा शक्य आहे तेवढा मी रवा छान असा बारीक करून घेतलाय. तो मी एका बाउलमध्ये काढून घेते. या अगोदर मी तुम्हाला बऱ्याचदा बिना अंड्याचे केकच्या रेसिपी शेअर केल्या, पण आज मी अंड्यापासून केक कसा बनवायचा ते दाखवतेय, कारण याकरिता मला भरपूर साऱ्या कमेंट्स होत्या. जर तुम्हाला अंडी वापरायची नसेल तर त्याऐवजी तुम्ही पाव कप दही देखील वापरू शकता. तर बघा, 2 अंडी मी या ठिकाणी फोडून घातली आहे. सेम मिक्सरचं भांडं वापरलं. या ठिकाणी जर तुमच्याकडे ब्लेंडर असेल तर ब्लेंडरच्या मदतीने हे तुम्ही फेटून घेऊ शकता. मी ब्लेंडर वापरत नाहीये, नॉर्मल संपूर्ण जण बनवू शकतील त्याकरिताच मी मिक्सरचं भांडं वापरलं. आता त्यामध्येच घालूयात पाव कप रेग्युलर खाण्याचं तेल, अर्धा कप साखर. यामध्ये आपण मावा वापरतोय त्यामुळे साखर थोडी कमी घातली. मावा स्किप करायचा असेल तर साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता. घेतलेलं तीनही साहित्य पुन्हा एकदा मिक्सरला छान असं फ्लफी होईपर्यंत फेटून घेऊ. 1-2 वेळेला मिक्सर बंद करून साधारणतः 10 मिनिटाकरिता मी हे मिक्सरला फेटून घेतलं. तर बघा, याचा रंगही हलकासा पिवळसर झाला आणि मिश्रण देखील जर असं फुलल्यासारखं जाणवतंय. आता यामध्येच घालूयात अर्धा कप दूध. दूध हे गरम करून नंतर थंड करूनच वापरायचं आणि त्याचसोबत मगाशी जो आपण रवा मिक्सरला फिरवून घेतला तो संपूर्ण घालायचा. तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसेल तर तुम्ही कोणत्याही वाटीचं प्रमाण घेऊ शकता. आता 1 सपाट चमचा घेऊयात बेकिंग पावडर. बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा यामध्ये फरक असतो. हे घालणं गरजेचं आहे, त्यामुळेच आपला केक छान असा स्पॉन्जी तयार होईल. जर तुम्ही अंडी वापरली नसेल, दही वापरलं असेल तर सोडा देखील घालावा लागेल. तो पाव चमचा घालावा. आता चवीनुसार इलायची पूड आणि चिमूटभर मीठ घातलं. पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य मिक्सरला फिरवून घेऊयात. आता तुम्ही म्हणाल, सुरुवातीला तू तर सांगितलं सोडा, इनो काहीही न वापरता आपण हा केक बनवतोय. तर बघा, तुम्ही कोणताही बेकिंगचा पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये तुम्हाला बेकिंग पावडर वापरणं गरजेचं आहे. यामुळेच आपला पदार्थ छानरित्या बेक होतो, तयार होतो. सोड्यामध्ये आम्लकारी घटक नसतात आणि त्याचमुळे जेव्हा आपण दही, लिंबू किंवा व्हिनेगर वापरतो त्यावेळेला सोडा वापरणं गरजेचं असतं आणि मी या ठिकाणी दही वापरलं नाही, त्यामुळे हे स्किप केलंय. आपलं केकचं मिश्रण तयार झालंय. आता यामध्ये थोडीशी त्रुटी-फुटी चिमूटभर गव्हाच्या पिठामध्ये मिक्स करून वापरली. यामुळे आपली त्रुटी-फुटी केक टीनच्या तळाला जाऊन बसणार नाही, एकसारखी संपूर्ण राहील. आता यामध्ये साधारणतः 75 ग्रॅम खवा मावा हातांवर कुस करून घालायचा आहे. कुस करून घातल्यामुळे केक जेव्हा खातो ना त्यावेळेला या माव्याची टेस्ट अप्रतिम येते. अगदी इराणी कॅफेमध्ये आपण जो मावा केक खातो ना, अगदी सेम पद्धतीची. पुन्हा एकदा संपूर्ण मिश्रण आता उलटण्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे, हे मिक्सरला फिरवायचं नाही. इथून पुढील प्रोसेस आपल्याला थोडीशी फास्ट करायची आहे, कारण यामध्ये आपण बेकिंग पावडर वापरली, ती लगेच ॲक्टिव्ह व्हायला सुरुवात झालेली आहे.
तयार झालेलं मिश्रण लगेचच केक टिनमध्ये घातलं. या ठिकाणी आपला वेळ वाचावा याकरिताच केक बनवण्याच्या सुरुवातीलाच आपल्याला केक टिन तयार करून घेणं गरजेचं असतं. केक टिन 1 ते 2 वेळेला टॅप करायचा, ज्यामुळे केकला डोम शेप येत नाही. आता यावर आवडीनुसार भरपूर सारे ड्रायफ्रुट्स आणि त्याचसोबत थोडासा मावा हातांवर कुस करून घालायचा. ड्रायफ्रुट्समध्ये मी थोडेसे बदामाचे काप, पिस्त्याचे काप आणि पंपकिन सीड वापरलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स वापरले तरी देखील चालेल. बऱ्याचदा भरपूर सारे ड्रायफ्रुट्स वापरले आणि केक बेक केल्यानंतर तो आपण केक काढायला गेलं की ड्रायफ्रुट्स हे केकवरून गळून पडतात. असं होऊ नये याकरिता उलथण्याने हे हलकंसं प्रेस करून द्यायचं. लगेच आता केक टिन उचलूयात आणि बेक करायला ठेवूयात. एवढ्या वेळामध्ये आपली कढाई देखील छान अशी प्रीहीट झालेली आहे. आता कढाईमधील स्टँडवर अगदी एकसारखा व्यवस्थित असा केक टिन ठेवूयात. यावर झाकणही ठेवायचे. या झाकणामधून वाफ जाणार नाही याची काळजी घ्यायची आणि फुल गॅसवर साधारणतः 10 मिनिटे आणि नंतरची 20 मिनिटे कमी गॅसवर केक बेक करून घ्यायचा. तर पूर्णतः 30 मिनिटे झाल्यानंतर झाकण खोलून बघतीये तर वाव, किती मस्त असा आपल्या या केकला रंग आलाय. अगदी सुरेख आपला केक या ठिकाणी तयार झालाय. चाकू मधोमध खोचून बघितले असता पीठ काहीही चिकटलं नाही, याचा अर्थ तो व्यवस्थित बेक झालाय. आता केक पूर्णतः थंड झाल्यानंतरच हा डिमोल्ड करायचा. जर गरम गरम केक डिमोल्ड करायला गेलात तर तो फुटू शकतो, फाटू शकतो. आता हा एखाद्या डिशवर पालथा करायचा, जेणेकरून तो सहजतेने व्यवस्थित निघेल. 1 ते 2 वेळेला टॅप करायचं. बघा किती सहजतेने मस्त असा आपला हा केक या केक टिनमधून निघालाय. जरा सुद्धा चिटकला नाही आणि रंग तर अगदी सुरेख आलाय. वरच्या साईडने मावा वापरल्यामुळे याला हलकासा डार्क रंग येतो आणि महत्त्वाचं म्हणजे हा वरच्या साईडने मस्त असा कुरकुरीत आणि आतील बाजूने मऊ लुसलुशीत लागतो. अगदी परफेक्ट असा इराणी कॅफेमधील आपला पारसी मावा केक या ठिकाणी तयार झालेला आहे. हा विदाऊट अंडा देखील बनवता येतो. त्याकरिता आपल्याला कोणते घटक वापरायचे हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेच आहे. तर तुम्ही दोनही प्रकारे हा केकचा प्रकार नक्की ट्राय करून बघा. जबरदस्त लागतो. आणि यापूर्वी तर मी तुमच्यासोबत अय्यंगार बेकरी स्टाईल रवा केक कसा बनवायचा हे तर दाखवलंच आहे. तो तुम्ही बऱ्याचदा ट्रायही केलाच असेल. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.